आता ज्यांचा कम्फर्टेबली कट ऑफ पेक्षा जास्त स्कोर येतोय त्यांनी एक गोष्ट करा. आता मागच्या वर्षाचा कट ऑफ मला वाटतं 50च्या आसपास होता, मुलींचा काहीतरी 44च्या आसपास होता. ज्यांचा कट ऑफ हा सपोज 52 पेक्षा जास्त आहे किंवा मुलींचा समजा 47-48 पेक्षा जास्त असेल तर त्याने सेफली आपण पास होण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून पेपरवर फारसं अनालिसिस आणि फारसं चर्चा करण्यात वेळ न घालवता मात्र तुम्ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. आणि ह्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी एक आपण मेंटरशिप रिलेटेड बॅच आता आपण सुरू करणार आहोत की जी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारची असेल आणि ती सगळ्यांना खुली असेल आणि सगळ्यांसाठी ती मोफत फ्री अशा प्रकारे आपल्याला हा प्रोग्राम एक राबवायचा आहे. फक्त एकच रिक्वायरमेंट आहे की जे मुलं सिरियसली अभ्यास करतायत किंवा सिरियसली अभ्यास करत आलेले आहेत किंवा करायचा आहे अशाच मुलांसाठी ही बॅच अपेक्षित आहे. कारण बॅच जरा थोडीशी रिगरस असण्याची शक्यता आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली टार्गेट्स आणि डेली जे काही तुमची PYQ सॉल्व्ह करण्याची जी प्रॅक्टिस असेल ती प्रॅक्टिस करून घेण्याशी संबंधित आहे. तुमची मेन्स होईपर्यंत हा प्रोग्राम चालू राहील. 5000 प्रश्न जवळजवळ 5000 प्रश्न तुमचे एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये सॉल्व्ह होतील. आणि PYQ नाही म्हणत मी, 5000 हे आपण वेगळे तयार केलेले प्रश्न तुमचे डेली टार्गेट्स आणि डेली प्रॅक्टिसच्या आधारावर सॉल्व्ह करून घेतले जातील. तर सर्वांनी ह्या प्रोग्राम मध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि फक्त 9चे 9 दिवस अशा पद्धतीने नाही तर पूर्णपणे जर समजा तुम्ही हा कंप्लीट केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी तुमच्या अभ्यासाची प्लॅनिंग करावी लागतेच. तर ही प्लॅनिंग जर तुम्हाला रेडीमेड उपलब्ध होणार असेल आणि एका निश्चित कट टू कट अशा प्रकारच्या सिलेबसच्या माध्यमातून असेल तर तुमची थोडीशी डोकेदुखी म्हणूया की त्यासाठी लागणारा वेळ तुमचा कमी होईल आणि निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. तर ही या तुमच्या कंबाईनच्या ग्रुप बी च्या मुख्य परीक्षेसाठी 10 फेब्रुवारी पासून ही बॅच सुरू करायची. आपल्याला 90 दिवसात मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी ही एक मेंटरशिपची अशा प्रकारची बॅच आहे.